नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 3 ऑगस्ट 2026. पुढील मान्सूनचा अंदाज म्हणजेच एकंदर मान्सून परतेपर्यंतचा अंदाज मान्सूनचा आणि एकंदरच आपला हा अंदाज मान्सूनचा तिसरा अंदाज आहे. त्यामध्ये मुख्यत्वे तिसरा अंदाज आहे. ह्याच्या अगोदर देखील आपण बऱ्याच वेळा शेतकरी बंधूंनो अंदाज दिलेला आहे शेतकरी बंधूंनो, आणि गेल्या वर्षी देखील मान्सूनचा अंदाज म्हणजे 12 महिन्याच्या अगोदर देखील सप्टेंबरमध्ये देखील तुम्हाला मी मान्सूनचा अंदाज यावर्षीचा दिलेला होता शेतकरी बंधूंनो. जायकवाडी असेल किंवा उजनी धरण असेल, ही धरणं भरणार आहेत की यावर्षी, आणि त्याच अंदाजावर आपण ठाम राहिलो होतो. तर एकंदर शेतकरी बंधूंनो, ऑगस्ट महिना कसा जाणार आहे एकंदर शेतकरी बंधूंनो? ऑगस्ट महिन्यामध्ये खंड पडणार का शेतकरी बंधूंनो? तर एकंदरच पुढील ऑगस्टमध्ये 15 तारखेपर्यंतचा अंदाज. तर 15 तारखेपर्यंत ऑगस्टमध्ये शेतकरी बंधूंनो मोठ्या क्षेत्रावर म्हणजेच एका विभागामध्ये एका दिवशी पाऊस पडेल असं सध्या तरी अजून 15 दिवसामध्ये पावसाची शक्यता नाही. म्हणजेच 13 दिवसापर्यंत म्हणजे 15 तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही. तसे म्हणजे व्यापकतेने मोठ्या, पण पाऊस हा मात्र राज्यामध्ये पाऊस सुरूच राहील. पण पाऊस हा सडक्याचा पाऊस म्हणजे 5 मिनिटापासून ते 15-20 मिनिटं अर्धा तासापर्यंत पाऊस राहील, आणि तो पाऊस हा जिथे पडला तिथे पाणी करू शकणार असा पाऊस राहण्याची शक्यता. काही ठिकाणी वापसा कंडिशन देखील राहणार, 7-8 दिवस सुद्धा वापसा होईल काही ठिकाणी. तर काही ठिकाणी सडक देखील अशी येतील. अशी परिस्थिती पुढील 15 दिवसामध्ये राहील शेतकरी बंधूंनो. 15 दिवसाच्या नंतर म्हणजे 15 तारखेच्या नंतर शेतकरी बंधूंनो परत अजून ऑगस्टमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. शेवटच्या आठवड्यामध्ये ऑगस्टच्या अजून पुन्हा जोरदार पावसाची देखील शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्या जोरदार पावसामुळे नद्यांना नाल्यांना काही प्रमाणामध्ये बऱ्याच भागामध्ये पूर येईल. तर कोणत्या भागामध्ये पाणी येण्याची शक्यता, पूर्ण पाणी येण्याची शक्यता आहे? त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा या कमी पावसाच्या भागामध्ये म्हणजे थोडासा जून आणि जुलैमध्ये ते पाऊसमान कमी आहे, त्या भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकरी बंधूंनो. त्या कालावधीमध्ये काही धरणसाठ्यामध्ये सुद्धा मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या या धरणसाठ्यामध्ये सुद्धा थोडीशी प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण ऑगस्टच्या शेवटीमध्ये 22 ऑगस्ट किंवा 16 ऑगस्टपासून पुढे असा पाऊस वाढत जाणार आहे, आणि तो 22 ऑगस्टपासून अजून थोडासा वाढून तो ऑगस्टच्या शेवटी म्हणजे 25, 26, 27, 28 ऑगस्टच्या दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता आहे. मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता शेतकरी बंधूंनो. तर ऑगस्टमध्ये खंड नाही शेतकरी बंधूंनो, ऑगस्टमध्ये पाऊस सुरूच राहील. तर पुढचा म्हणजेच सप्टेंबरमध्ये शेतकरी बंधूंनो, सप्टेंबरमध्ये पाऊसमान हा चांगला राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे यावर्षी देखील सप्टेंबरमध्ये. आणि सप्टेंबरमध्ये जे जून आणि जुलैची कसर काढणारा सप्टेंबर हा महिना ठरले. सप्टेंबरमध्ये एकंदरच काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण होणार. त्यामध्ये गोदावरीच्या उपनद्या असतील किंवा पूर्णा नदी असतील किंवा भीमा नदी असेल, ह्या भागामध्ये अनेक भागामध्ये सप्टेंबरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता, असा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी सप्टेंबरमध्ये. एकंदरच पाहिजे तर सप्टेंबरमध्ये पावसाचं कमतरता नाही. आणि ज्या भागामध्ये सध्या जरी थोडंसं पाणी कमी आहे, ते पाण्याची धरणामध्ये आवक झालेली नाही आहे आवक, ते म्हणजेच माजलगाव धरण असेल किंवा मांजरा धरण असेल किंवा दुधनाथ धरण असेल, निम्न प्रकल्प दुधनाथ, तसेच येलदर धरण असेल, ह्या धरणामध्ये अद्यापही अजून पाण्याची आवक जास्त स्वरूपामध्ये नाही. काही ठिकाणी काही भागामध्ये आवक सुरू असेल, आपल्याला काही पक्की अपडेट माहीत नाही आहे, पण आवक कमी आहे मात्र इथं मी सांगू शकतो. पण या धरणामध्ये मात्र सप्टेंबरमध्ये मात्र चांगली आवक होऊन हे धरणं भरणार आहेत शेतकरी बंधूंनो. म्हणजेच अजून तुम्हाला डबल सांगतो, माजलगाव धरण देखील 100% भरण्याची शक्यता आहे. तसेच येलदर धरण देखील हे 95% तर त्याच्यामध्ये 5% कमी अधिक होऊ शकते. येलदर नाही, मांजरा धरण हे शेतकरी बंधूंनो 95% भरण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये 5% कमी अधिक होऊ शकते शेतकरी बंधूंनो. तसेच येलदरी धरण हे देखील 100% भरण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. तसेच दुधना निम्न प्रकल्प हे सुद्धा देखील भरण्याची शक्यता आहे. आणि परतीचा पाऊस शेतकरी बंधूंनो, परतीचा पाऊस हा रेंगाळणार आहे तो 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये रेंगाळणार आहे तो. 15 ऑक्टोबरच्या नंतरच म्हणजे 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यानच तिथून पुढे काढता पाय घेण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरच 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पाऊस रेंगाळण्याची शक्यता. आणि तो शेवटचा पाऊस म्हणजे मान्सूनचा शेवटचा पाऊस हा परतीचा पाऊस सुद्धा जोरदार अतिजोरदार शेतकरी बंधूंनो पडणार. त्या पावसापासून देखील पुढे नाले व नद्यांना सुद्धा पाणी येईल. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील नद्या नाल्यांना पाणी येण्यासारखा पाऊस पडणार आहे. आणि त्याच कालावधीमध्ये धरण साठ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊन धरण देखील भरण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. धरणं भरतीलच असा माझा अंदाज आहे. तर एकंदर शेतकरी बंधूंनो हा झाला अंदाज. तर आपल्या माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर एकंदर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला मी गेल्या वर्षीच धरण पैठण धरण असेल किंवा उजनी धरण असेल हे सुद्धा देखील भरणार आपण तुम्हाला सांगितलेले होते. तर त्याप्रमाणे पैठण धरण आणि उजनी धरण देखील आता उजनी धरण तर भरलेले आहे शेतकरी, आणि भरून त्याच्यामध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आणि तसेच आता पैठण धरण देखील भरण्याच्या मार्गावर आहे. आणि पैठणच्या धरण